हल्ली उन्हाळा खूप वाढला आहे, तापमान खूप वाढलं आहे आणि हा उन्हाळा यंदा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घात करणार आहे. तर आपण बघतोय की लहान मुलं, वयोवृद्ध, सर्वसामान्य खूप आजारी पडत आहेत. अक्षरशः तापाने बेचैन होत आहेत, खूप ताप येतो आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये, तपासणीमध्ये काहीच विशेष कारण निघत नाही, फक्त ऊन. उन्हाच्या झळा आणि ऊन लागल्यामुळे ताप. अशा उन्हाळ्यात असे भरपूर आजार असतात. डायरिया असतो, नंतर उलटी, मळमळ, पोटाच्या अपचनाचे त्रास असतात. जसा काही साथीच्या आजारामध्ये बघितलं, कांजण्याचा आजार असतो. पण हल्ली ह्या उन्हामुळे तापाचे रुग्ण खूप येत आहेत. फक्त ऊन लागल्यामुळे किंवा उन्हात प्रवास केल्यामुळे किंवा उन्हाच्या झळा बसल्यामुळे. तर आपण आज बघणार आहोत, आपला आजचा विषय खूप आगळावेगळा विषय आणि दैनंदिन जीवनातला विषय, उष्माघात. उष्माघात म्हणजे काय? का होतो उष्माघात? काय कारणं असतात? लक्षणं काय असतात? सविस्तर आपण या विषयावर चर्चा करणार आहोत आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक अँड टिप्स. आजचा आपला विषय आहे उष्माघात, हीट स्ट्रोक. इंग्लिशमध्ये, मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोक म्हणतो. तर असं आहे की हा उन्हाळा खूप धोकादायक होतो आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे कारणं असतील, अनेक कारणं असतील. तापमान हा ह्यावेळेस खूप वाढते आणि याच्या पुढे असं वाढत राहणार आहेत, असा अंदाज आहे. तर उष्माघात म्हणजे काय, आपण आज बघून घेणार आहोत. उष्माघात म्हणजे काय, म्हणजे हीट स्ट्रोक म्हणजे काय. तर शरीराचे तापमान खूप प्रमाणात वाढलं, साधारणतः 40 किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणाचं तापमान वाढलं शरीराचं, तर त्याला आपण उष्माघात असं म्हणतो. ही एक आपत्कालीन एक इमर्जन्सी असते, आजार आहे हा. याच्यावरती वेळेतच उपचार केले गेले पाहिजे, नाहीतर जीवाला धोका उद्भवू शकतो. तर आपण आज बघणार आहोत की 40पेक्षा जास्त तापमान वाढणं म्हणजे काय. आपल्या शरीराचं तापमान हे नॉर्मल 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर तसं तापमान वाढलं शरीराचं, तर उष्माघातचा धोका हा जाणवतो किंवा होऊ शकतो. आता आपण बघणार आहोत याचे कारणे काय काय आहेत. याचे कारणे अतिशय सरळ साधे कारणे आहेत, जे सगळ्यांना माहीत आहेत. बघूया आपण काय कारणे आहेत. तर पहिले कारण आहेत कडक उन्हात जाणं. खूप ऊन आहे, तापमान वाढलंय, उन्हाळा वाढलाय आणि ह्या उन्हामध्ये आपण जर प्रवास केला किंवा उन्हामध्ये जर गेलो आपण, तर आपल्याला जर ऊन लागलं तर आपल्याला उष्माघात होऊ शकतो. नंतर आहे पाण्याची कमतरता. शरीरामध्ये जर पाणी कमी पडलं, डिहायड्रेशन झालं आणि कमी पाणी पडल्यामुळे शरीराचं तापमान वाढण्यास शरीराला मदत होते आणि हे शरीराला तापमान वाढलं तर आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून शरीरात पाणी कमी होणे ही एक प्रमुख कारण आहे. नंतर उन्हाळ्यात जड काम करणे. शारीरिक क्षमतापेक्षा जर जड काम केलं आपण उन्हाळ्यामध्ये, तर त्या उन्हाळ्यामध्ये त्या जड कामामुळे ॲक्झर्शन जास्त झाल्यामुळे, स्नायूंना पाणी कमी पडल्यामुळे स्नायूंचा इजा पोचते आणि उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. नंतर दुपारी 12 ते 4 या वेळेत जर आपण जास्त घराच्या बाहेर राहिलो की घराच्या बाहेर गेलो अति उन्हामध्ये, तर उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. नंतर आहे वृद्ध, लहान मुलांना विशेष करून लक्ष देण्याची काळजी असते. वृद्ध, लहान मुलं आणि गरोदर माता यांचे प्रतिकारशक्ती कमी असल्या कारणाने वृद्धांना आणि लहान बाळांना जास्त करून काळजी घ्यायची आहे. तसेच गरोदर महिलांची काळजी घ्यायची आहे. त्यांना हा धोका इतरांपेक्षा लवकर होऊ शकतो किंवा ते हेरिस्त जास्त असू शकतात. आता बऱ्याच वेळेस बघतो आपण की मुलं उन्हामध्ये खेळतात, ते त्यांना माहीत नसतं उष्माघात काय आहे, तापमान काय आहे. त्यांना फक्त खेळात ते रमणं असतात की खेळात ते मग्न असतात. त्याच्यामुळे लहान मुलांनासुद्धा विशेष करून उन्हाळ्यात घराबाहेर खेळू जाऊ देऊ नका आणि वयोवृद्धांनाही घरामध्येच ठेवा, जेणेकरून हा धोका त्यांना कमी होईल. नंतर असतं की याच्यामध्ये बऱ्याच वेळेस बघतो आपण की प्रवास करतात टू व्हीलरवरती. बरेच व्यक्ती प्रवास, लग्नसराईचा सीझन चालू आहे, लग्नसराई, फंक्शन आहे, सुट्ट्या आहेत,
तर बऱ्याच वेळेस टू व्हीलरवर प्रवास करत असताना विनंती आहे की कृपया करून टू व्हीलरवर काम नसताना प्रवास करू नका आणि लहान मुलांना विशेष करून टू व्हीलरवरती प्रवास करून गावाला किंवा कुठे जायचं असेल त्यांना घेऊन जाऊ नका. हा उन्हाळा जास्त असल्या कारणाने, तापमान जास्त असल्या कारणाने त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. नंतर आपण बघणार आहोत त्याचे लक्षणे काय काय आहेत. तर ह्या उष्माघाताचे लक्षणे असे असतात की जास्त ताप येतो आणि पुरं शरीर दुखतं. याच्यामध्ये ताप अतिशय जास्त प्रमाणात असतो. 102 डिग्रीच्या वर ताप असतो. नॉर्मल ताप शरीराचं 98 डिग्री फॅरेट असतं आणि हा ताप सर्वसाधारण 102 डिग्रीच्या वर असतो. हाय ग्रेड फीवर म्हणतो आपण. अति उच्च ताप असतो. तर तापाचं प्रमाण खूप असतं. डोकं दुखतं, डोकेदुखी चालू असते तापासोबतच. चक्कर येतात रुग्णांना. ज्यांना उष्माघात झालेत लक्षणं असे असतात की त्यांना चक्करही येतात. चक्कर येऊन त्यांना कधी कधी भोवळी येते. अशक्तपणा हा प्रामुख्याने जाणवतो तापासोबतच. कधी कधी याच्यामध्ये बऱ्याच रुग्णांना उलटी आणि मळमळसुद्धा होते वेदनेमुळे. बऱ्याच वेळेस अचानक काही रुग्ण उन्हाच्या दहामुळे बेशुद्ध पडतात आणि गोंधळून जातात. त्यांना ते भान राहत नाही काय बोलायचं काय नाही, ते गोंधळून जातात आणि बरेच वेळेस रुग्ण बेशुद्धही पडतात. नंतर आहे की हृदयाचे ठोके वाढतात. आपले हृदयाचे ठोके वाढतात. हृदयावर दाब आल्याने हृदयाचे ठोकेचं प्रमाण हे अति वाढतात. नॉर्मल हृदयाचे ठोके 60 ते 100च्या आत पाहिजे असतात. 100च्या वर हृदयाचे ठोके जातात आणि पेशंटला दम लागायला कधी कधी त्रास होतो. नंतर अस्वस्थ वाटतं. पेशंट हा अस्वस्थ असतो आणि कधी कधी ह्या रुग्णांचे डोळेही जड पडतात. डोळ्यांवर ताण पडतो. थोडंसं अंधुक दिसतं आणि डोळेही जड पडतात. याच्यामध्ये आपण बघणार आहोत की आता आपण लक्षणे बघितले. आता बघणार आहे प्रतिबंध. काय प्रतिबंध आपण करू शकतो याच्यासाठी. प्रिव्हेन्शन काय करू शकतो आपण. मी नेहमी सांगत असतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. होणं काही आजार होण्यापेक्षा आधी काळजी घेतली कधीही चांगली असते. पाणी भरपूर प्या शरीरात. पाणी जवळजवळ 3 ते 4 लिटरच्या आसपास पाणी ठेवा. शारीरिक क्षमतेनुसार पाणी ठेवा. कामाचे पद्धत, तुमचं शरीर, वजन याच्यानुसार शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा. उन्हात 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हात जाऊ नका. उन्हात जाणं टाळा. खूप काही महत्त्वाचे काम असल्यास, खूप काही अति महत्त्वाचं का असल्यास उन्हात बाहेर जाताना टोपी, छत्री, रुमाल, हेल्मेट किंवा असे उपकरणं वापरा जेणेकरून तुम्हाला उन्हापासून संरक्षण मिळेल. नंतर एक हलके कपडे व सेल कपडेचा वापर करा. कपडे जास्त गडद घालू नका आणि जसं टाईट कपड्याचा वापर करू नका. हलके व सेल कपड्याचा वापर करा. शरीरात पाणी भरपूर ठेवा. पाणीचं शरीरात प्रमाण कमी होऊ देऊ नका. अधूनमधून येताना दिवसभरातनं निंबू पाणी, सरबत, ताक याचं सेवन करत राहा. आणि अशा ह्या उन्हाळ्यामध्ये जर खूप त्रास वाटलास तर दवाखान्यात जाण्याचा लवकरात लवकर मार्ग शोधा. नंतर आहे आपण तात्काळ प्रथमोपचार आपण काय करू शकतो घरच्या घरी किंवा काही झालंच उष्माघाताचा रुग्ण जर आपल्याला आढळला असता आपण उपचार काय करू शकतो त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत की तात्काळ प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड आपण काय करू शकतो. सगळ्यात प्रथम ती व्यक्तींना थंड जागेत न्या. जिथे सावली आहे, जिथे गारवा आहे अशा ठिकाणी त्या व्यक्तीला हलवा. त्या व्यक्तीचे कपडे सेल करा आणि कपडे सेल केल्यानंतर ती व्यक्तीला थोडंसं पॉझिटिव्ह मोटिवेशन असे काही शब्द सांगा जेणेकरून ती व्यक्ती जास्त घाबरणार नाहीत. अंगावर ओला कपडा ठेवा. ओला कपडा अंगावर ठेवल्यानंतर तापमान प्रचंड वेगाने कमी होऊ शकतं की कोल्ड स्पॉन्जिंग आपण म्हणतो. तर कोल्ड स्पॉन्जिंगची सोय नसेल तर कपडा एखादा ओला करून घ्या. ओला कपडा त्याच्या अंगावर ठेवा. नंतर हे व्यक्ती शुद्ध असेल तर त्या व्यक्तीस ORSचं पाणी, निंबू पाणी असं पाणी वगैरे देण्याचा प्रयत्न करा. आणि शुद्धीवर नसेल तर लवकरात लवकर दवाखान्यात जाण्याचा हा मार्ग. शुद्धीवर नसेल व्यक्ती तर दवाखान्यात जाण्याचे लवकर काही मार्ग शोधा. नंतर असं असतं याच्यामध्ये वेळ वाया घालवू नका. गोल्डन आवर हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवू नका. कारण की वेळ वाया घालवला तर हे जीवावर बेतू शकतं. असे रुग्ण तुम्हाला आढळल्यास आपल्या घरात, आजूबाजू, परिसरात, नातेवाईकमध्ये कुठेही असे रुग्ण आढळल्यास तर त्वरित त्या व्यक्तींना डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलला भरती करा जेणेकरून त्याचा जीव वाचू शकतो. सगळ्यांना एक विनंती आहे. आता तापमान जर बघितलं पण बाहेर मोकळ्या जागेमध्ये तर 41, 41.5 डिग्री तापमान असतं.
तेच तापमान तेच थर्मामीटरने आपण जर बघितलं गार्डनमध्ये झाडाखाली तर तेच तापमान 29, 30, 31 डिग्री असं. म्हणून सगळ्यांना विनंती आहे या व्हिडिओच्या मार्फत की आपण आपल्याच्या परिसरात आजूबाजूला घराजवळ भरपूर झाडं लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला गारवा मिळेल, ऑक्सिजन मिळेल, उन्हाचा दाह आपल्या आयुष्यात कमी होईल, आपल्या पुढच्या पिढींनाही याचा फायदा होईल. तर असं अपेक्षा करतो. कुठे एखादा सुख असेल, दुःख असेल, काही वाढदिवस असतील, कोणाचं काही काही निमित्त असतील, कुठल्याही निमित्ताला आपण ते आठवणीत झाडं लावू शकतो. हल्ली ते प्रथा वाढते. तर सगळ्यांना विनंती आहे की ग्रामीण भागात असो, शहरी भागात असतो, एक झाड आपल्या कुटुंबासाठी कुठल्याही प्रसंगी, सुखाचा असो की दुःखाचा, कुठल्याच्याही आठवणीत, नक्की कोणाच्या स्मरणात एक झाड नेहमी लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला आरोग्याचे फायदे होतील, आपल्याला झाडेचा फायदा होईल, उन्हाचा दाह पुढे भविष्यात कमी होईल, पुढच्या पिढीला याचा नक्की फायदा होईल. अपेक्षा करतो एवढेच तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. आपले आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांना शेअर करा. या उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या आणि आरोग्याची जास्तीत जास्त करून हे व्हिडिओ शेअर करा. आरोग्याची काळजी घ्या. उन्हामध्ये कुठे बाहेर निघू नका. हेल्दी राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. नमस्कार. धन्यवाद.